भंडारा जिल्ह्यातल्या मांगली चौरास इथं बियाणे कंपनीकडनं शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय। 100 दिवसात निघणारं धानाचं बियाणं मात्र 125 दिवस उलटूनही धान निघालेलं नाही। केदार सीड्स कंपनीच्या केएस गोल्ड नावाचं हे बियाणं आहे। 100 दिवसात धान निघण्याचा कृषी केंद्र चालकांचा दावा आहे, मात्र 125 दिवस उलटून सुद्धा पीकच न निघाल्यानं फसवणूक झाल्याचा शेतकरी आरोप करतायत। माझी पण अशाच प्रकारची फसवणूक झालेली आहे। आम्ही कंपनीकडे गेलो, त्यांनी आमची भरपावती देण्यास नकार दिला। तुमच्याच्याने जे बनते ते करून घ्या असं सांगितलं। तरी आम्ही ग्राहक मंचापर्यंत गेलो, तिथं तक्रार केली आणि आताची फसल पूर्ण गेली आहे, तरी आता शेतकरी कोणत्या प्रकारे शेती करणार। माझ्या इथे बी हा केएस गोल्ड कंपनीचा धान आहे आणि केदार कंपनीचा। आम्हाला नंतर कृषी केंद्रवाल्यांनी सांगितलं का 110 दिवसाचा धान आहे किंवा 100 दिवसाचा। आमच्या आता 120 दिवस होऊ नये तो धान निघू शकत नाही आणि हा कमीत कमी 150 ते 160 दिवसावर धानाची फसल जाऊन राहिली। वरून खरीपही फसल ते होणे म्हणजे मुश्किल आहे। केएस गोल्ड केदार सीड कंपनीचे धानाचे 100 दिवसाचे वाण म्हणून खरेदी केले, परंतु सदर बियाणे हे म्हणजे 130 दिवस होऊ नये म्हणजे निसवायचाच आहे तो, आणि त्या 150 दिवसाची व्हेरायटी लागली आम्हाला। तर सदर म्हणजे आमची पुढील पिकाची सुद्धा याच्यात नुकसान आहे। समोरील पावसाळी हंगाम म्हणजे उन्हाळ्यापर्यंत समोरचे दोन्ही पीक म्हणजे लेटच चालणार आमचे खरीप या एका म्हणजे पिकाच्या नुकसानीमुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।